असं आहे की तिथं जे 10 महिने 12 महिन्याचे आंदोलन चालू आहे. मी स्वतः तिथे 2-3दा जाऊन आलो. दुर्दैवाने त्या आंदोलनामध्ये जो ज्या सहभागी झालेले घटक आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारची भूमिका संवेदनशीलपणाची आहे असं मला दिसत नाही. तिथं जे सहभागी झाले त्याच्यात जास्तीत जास्त म्हणजे 11 वर्ष सगळे नाही. पंजाब, हरियाणा, वेस्टर्न UP आणि राजस्थानचा काही भाग इथे आहे आणि त्यातलेच पंजाब जास्त आहे. आणि त्यामुळं आमचं सांगणं असतं केंद्र सरकारला की पंजाबमधला शेतकरी हा अस्वस्थ होऊन देऊ नका. पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे आणि सीमेवरच्या राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अशांत पंजाबची किंमत दिलेली आहे. अगदी इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत किंमत दिली आहे. त्यामुळे आणि दुसऱ्या बाजूने पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी शीख समाजाचे असो की हिंदू असो त्यांनी या देशाच्या अन्न पुरवठ्याच्या संबंधित प्रचंड योगदान सतत दिले आहे. या देशाच्या संरक्षणाचा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये भाषणं करतो, इंच लढू म्हणतो, पण पंजाबच्या सीमेवरचा माणूस हा त्याला तोंड देतो. साहेब लढाईला तोंड देतो. त्यांची सबंध सीमा ही पाकिस्तानची सीमा आहे. त्यामुळे त्या सीमेवर त्यांनी तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून असा त्याग करणारा देशासाठी अन्नधान्याच्यासाठी स्वयंपूर्णता करणारा हा घटक जर काही प्रश्नाच्यासाठी आग्रहानं बसलेला असेल तर त्याच्या प्रश्नात राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज आहे. सरकार आहे आणि वसुलीसाठी त्यांच्याकडे काही चिप्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मी ऐकलं माझं म्हणजे ती चिप्स त्यांनी तुमची दाखवली. आमच्या ज्यांना झोळपली अशी चिप कशी असते, त्या चिपमधून वसुली कशी होते. म्हणजे असं आहे की जे 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि साधारणतः त्या पदाचं मी त्या पदावर होतो आणि त्या पदावर मी असल्याच्या नंतर मी टीका टिप्पणी करतो. पण टीका आणि टिप्पणी करत असताना काही फलसे फारावं लागतात तर आपण पदावर होतो. मुख्यमंत्रीपद किंवा माजी मुख्यमंत्रीपद हे एक इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवावी लागते. देवेंद्र फडणवीसांच्याकडून त्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं कधी माझ्या सरकार वाटलं नव्हतं. पण आज सत्ता नाही ती गेली त्याचं दुःख त्यांना इतकं होतं आहे की त्यांनी फरवत सांगितलं की मी अजूनही मुख्यमंत्री आहेच. त्यामुळे आता अजूनही मुख्यमंत्री आहेच हे जे त्यांच्या डोक्यात आहे तर मी पुन्हा येणार हे जे त्यांचं व्यक्ती होतं त्याच्याशी सुसंगत आहे. त्यांना सत्ता मिळाल्याशिवाय चेंज पडणार नाही. त्यावर ते अखंड असं काहीतरी बोलतील अशा निश्चयासाठी यावं का काय असं मला वाटायला लागलं. मला गमत वाटते वेगळा महाराष्ट्र याचा म्हणजे महाराष्ट्राचं बंगाल म्हणजे काय. बंगाल हे देशाचं महत्त्वाचं राज्य आहे आणि देशाचा संबंध इतिहास जर बघितला, स्वातंत्र्याचा इतिहास बघितला तर बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब ही 3 राज्य नेहमी एकच आहेत. पंजाब, सिंध, गुजरात वगैरे आपण राष्ट्रगीतापासून सुद्धा घेतो. त्याच्यामध्ये बंग म्हणजे वेस्ट बेंगॉल आणि महाराष्ट्राचा संबंध वेस्ट बेंगॉलची अत्यंत गौरवाचा आहे. कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, बंगाली भाषा आणि मराठी भाषा ही सुद्धा अत्यंत जवळची आहे. बंगालमधलं साहित्य, संस्कृती या सगळ्या रवींद्रनाथांच्या पासून जे योगदान झालं आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुभाषचंद्र बोसांच्या पासून ज्यांनी योगदान दिलं तेच योगदान महाराष्ट्रामध्ये लोकांनी टिळकांनी दिलं असेल किंवा तत्सम नेतृत्वांनी दिलं. ही महाराष्ट्र आणि बंगालचा एक इतिहास आहे.
भाषेमध्ये सुद्धा साम्य. आता उदाहरणार्थ मराठीमध्ये मी असं म्हणलं की मला वंगला भाषा बोलता येत नाही असं मी वाक्य वापरलं. त्याचं बंगालीमध्ये मी बोललो तर आम्ही वंगला बोलते फाटे ना, आम्ही वंगला बोलते फाटे ना, हे त्याचं बंगाली सण. तर मी स्वतः जेव्हा बंगालमध्ये जातो 2 दिवस 3 दिवस मी राहिलो की समज बंगाली मला कळतं. तर बंगाली भाषा मराठी भाषा ह्या अत्यंत जवळच्या भाषा आहेत. बंगाल आणि महाराष्ट्र यांचं युद्धबंध हे अत्यंत जुने आहेत. आणि त्यामुळं रवींद्रनाथांनी जे बंगालचं वैशिष्ट्य वाजवलं, सुभाषचंद्रांनी बंगालच्यामधून योगदान देशासाठी केलं, ते आम्ही महाराष्ट्रात होऊन देणार नाही. किंवा त्या दर्जाचं नेतृत्व किंवा त्या दर्जाचे कवी किंवा त्या दर्जाचे राष्ट्रभक्त महाराष्ट्रात होऊन देणार नाही असं त्यांना म्हणायचं का काय मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की जसं 2 राज्यांच्या संबंधी आणि जो मुख्यमंत्री होता त्यांनी असं बोललं. सर्वात उंच ध्वज भगवा फडकवलाय, नेमकं त्याचा अर्थ काय घ्यायचं? काही म्हणतंय पवारांचं भगू राजकारण सुरू झालं. साहेब पवारांनी काही निर्णय घेतला तर त्याची चर्चा होते ही चांगली गोष्ट आहे. तर जाहिरात ज्याचा चर्चा होणं, तुम्ही लोकांनी छापणं हे किती फायद्याचं आहे. त्यासाठी आम्हाला काही जाहिरात द्यावी लागत नाही. पण त्या ठिकाणी भगवा हा कशाचा प्रतीक आहे? शिवछत्रपतींच्या शौर्याचा, स्वातंत्र्यासाठी त्या काळातल्या स्वातंत्र्यासाठी त्यागाचा त्याचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी हा ध्वज फडकवलेला असेल त्याच्यातून एक त्याच्या भाषेवरचा पूर्ण इतिहास आहे त्याचं स्मरण ठेवावं ही त्याच्या माध्यमाची भावना. त्यामुळे इकडे कोणते जायला लागला तिकडे कोणते जाईल याच्याबद्दलची चिंता करण्याचं कारण फर्स्ट असं आहे की आत्ताचं केंद्र सरकार वर्किंग क्लास आणि फार्मिंग कम्युनिटी शेतकरी या 2 प्रश्नाकडे यांच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याची नीती. त्यांचा पाठिंबाच या गोष्टीच्यासाठी नाही. अनेक प्रश्न आता उद्या जेव्हा पार्लमेंट काहीतरी तिथे 19 तारीखच झाली, त्याची सेशनची तारीख जाहीर झाली 19 का 22 काहीतरी, 22 नोव्हेंबर. आपण बघाल की यावेळेला संसदेचं सेशन सुरू होईल त्यावेळेला विरोधी पक्षाची संख्या कमी असेल पण सगळं लक्ष हे जे शेतकरी आणि कामगारांच्यावरचे जे अत्याचाराचा अन्याय आहे विचूकपणानं त्यांच्यावर वाटतं त्याचे आघात करण्याचं काम चालू आहे. त्याबद्दलचं चित्र ही दिसेल. देशातल्या सगळ्या प्रमुख विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांची बैठक माझ्याच घरी झाली. त्याच्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत तडजोड नाही ही भूमिका सगळ्यांची आहे. आघाडी एकत्र लढणार का काय बोलून मी ह्याच्यावर सांगू शकणार नाही. पण माझ्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत जयंत पाटील आणि विधिमंडळ पक्षाचे जे नेते आहेत अजित पवार यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की त्या जिल्ह्यात तिथलं जे शिवसेना भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे नेते एकत्र बसून या संबंधीचे निर्णय घेतील किंवा या 3 पक्षाचे राज्याचे नेते एकत्र बसून या संबंधीचा निर्णय घेतील. आपल्याला काय वाटलं सांगितलं आपलं व्यक्तिगत मत माझं असं माझं मत हा आदेश होतो. तुम्ही लक्षात घ्या राष्ट्रवादीच्या दृष्टीनं मी मत घेतलं हे काय नाही म्हणणार या उत्तम माझं मत मी घेत नाही. त्यांनी बसून ठरवावं आणि त्यांनी ठरवायचे मला विचारते हे योग्य का नाही मी सांगितलं पण त्यांच्या कानात सांगितलं तुम्हाला नाही सांगितलं. अजय मिश्रा या केंद्रीय राज्यमंत्र्याला मोदी सरकार पाठीशी का घालतं? उत्तर प्रदेशमध्ये मी त्या दिवशी दिल्लीत होतो. नंतर तिथल्या लोकांशी माझ्या भेटीगाठी झाल्या. कसं आहे की तिथं सत्तेची कुजणी काही लोकांच्या डोक्यात होतं आहे. मी त्या सगळ्यांना दोष देत नाही
पण ज्यांच्या हातात सत्ता आहे, आता ज्यांनी ही गाडी चालवली म्हणून ज्यांचा आरोप आहे, ज्यांच्या गाडीखाली 4 लोक 3 लोक 5 लोक काय मृत्यूमुखी पडले असं म्हणतात, त्या गाडीचा राजवणारे वडील हे केंद्र सरकारमध्ये MOS मिनिस्टर ऑफ स्टेट होम आहेत आणि त्यामुळे साहजिकच आहे एवढी गंभीर गोष्ट घडल्याच्या नंतर कायदा हातात घेऊन हत्येला जबाबदारी त्यांच्यावर टाकल्याच्या नंतर आरोप केल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण सत्तेचा दर्फ एवढा आहे की आम्ही काय वाटेल ते करू, आम्ही सत्ता सोडणार नाही, हा उन्माद याच्यामधून दाखवण्याचा प्रयत्न करते, दुसरं काही नाही. पण हे आज ते दाखवतील, पण देशातली जनता योग्य वेळी त्याचा निर्णय घेईल. किरीट यांनी पुण्यात प्रेस घेतली, जे काही इन्कम टॅक्सचे छापे झाले अजित पवारांच्या बहिणींच्या घरी, त्याच्यामध्ये त्यांच्या नावे बेहिशोबी मालमत्ता असल्याचं त्यांना आढळून आलं असं सांगितलं त्यांनी. इन्कम टॅक्सचे जे जिल्हे स्टेटमेंट देखील त्याच्यात आता म्हणजे यांना कसं माहिती, हे माहिती एक तर ज्यांच्याकडे छापा असेल त्यांना माहीत असेल, दुसरी माहिती ज्यांनी छापा टाकला त्यांना माहीत असेल, तिसरे ज्यांचा याच्याशी संबंध नाही त्यांना कसं माहिती. असं आहे की ही सतत एक पब्लिसिटी स्टंट करायचा, त्याच्यातून प्रसिद्धी मिळवायची आणि वेचूतपणानं कुणावरही काही आरोप करायचे, असं काही लोक करतात. त्यातला हा भाग आहे, यापेक्षा जास्त नाही. शेवटी त्याचा कॉग्निजन्स सामान्य माणूस किती घेतो याचा अंदाज आम्हाला आहे, त्यामुळे आम्ही काही त्याला फारसं महत्त्व देतो. सर आता विरोधी पक्षामध्ये काँग्रेस हा एक मुख्य विरोधी पक्ष आहे. आज त्यांच्या वर्किंग कमिटीची बैठक होती. राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करा अशी त्यांच्या पक्षाकडून मागणी केली आहे. अर्थात तो त्यांच्या पक्षाचा भाग आहे, पण एकूण तुम्हाला या परिस्थितीवर काय मत आहे? असं आहे की काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाचं नेतृत्व कुणाकडे सोपवावं हा पूर्ण त्यांचा अधिकार आहे. नव्या पिढीच्या हातात त्यांनी जर सूत्र दिली तर त्याला काँग्रेस जनांना एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवण्यास त्याची मदत होईल असं मला वाटतं. पण शेवटी त्या पक्षाचा निर्णय, त्यांच्या सहकार्यांची मतं ही महत्त्वाची, माझं मत महत्त्वाचं नाही. सर दुसरं असं सरकार पडेल असं भाजपकडून अनेकदा सांगितलं जातंय आणि त्याच अनुषंगाने भाजपकडून एक राजकारण सुरू आहे. परंतु पंकजा मुंडे यांनी त्याच्यावरती काल भाष्य केलं की हे आता बंद करा आणि आपण विरोधकांची भूमिका सक्षम राबवावी असं पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं. आणि त्याच्यावरती फडणवीसांनी मात्र बोलणं टाळलेलं दिसतंय. काय नेमकं या मागं? मला काही त्याचं भाष्य करायचं एवढ्या मोठे नेते नाही आहेत की ज्यांनी काही सल्ला दिला त्याच्यातून मी काय सांगलं. त्यांचा अंतर्गत प्रश्न आपल्या पक्षाचं धोरण कसं असावं याबद्दल त्यांनी सांगितलं असेल, त्याचं मला भाष्य करायचं कारण. और सर तुम्ही आता मागील जी विधानसभेची निवडणूक झाली तर भोसरी आणि चिंचवड या विधानसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता. दुसरी गोष्ट अशी की आता सध्या 2022ची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याला राष्ट्रवादीचा सरसेनापती कोण असेल की जी महानगरपालिका मिळवण्यात राष्ट्रवादीला यश मिळेल. आणि राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवड शहरातला जो जोर आहे तो कमकुवत होत आहे. तर शहरात प्रवक्ते राष्ट्रवादीला नाहीत अशी विरोधकांकडून अनेक वेळा टीका होते. टीकाचं असा विरोधकांनी प्रवक्ता आहे का नाही याची टीका करायचा तुमचा अधिकार आहे, पण पक्ष कसा चालवायचा हा पत्रकारांनी आम्हाला सांगू नये. आम्ही पक्ष कसा चालवायचा तर निर्णय आम्ही घेऊ. असं त्याच्यामध्ये एकच आहे की माझ्या मते स्थिर परिस्थिती, स्थिर निवडणूक याला सामोरं जाण्याच्यासाठी पक्षाचं धोरण 2 लोक ठरवतील. एक जयंत पाटील आणि दुसरे अजित पवार. आणि ते 2 लोक ठरवत असताना इथले पक्षाचे अध्यक्ष, इथले खासदार, इथले बाकीचे सगळे ज्येष्ठ सहकारी या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या संबंधीचे निर्णय घेतील. तो निर्णय एकटा कोणाचा असणार. साहेब आयकर विभागाची काल जे छापे पडले तुमच्या बहिणी, तुमच्या अजित पवारांच्या बहिणीशी, त्यात 184 कोटी सापडले असं त्यांचा दावा आहे. म्हणजे त्याच्यानंतर इन्कम टॅक्स कमिशनर 2 लोकांचे होते जे उद्योजक होते. मी म्हणत नाही
जे सेशन चालू त्याचं आणि 4 कृतीमध्ये त्यांनी एकंदर रेट 70 टाकले, 30 लोकांच्या घरावर टाकले. त्या 70 ज्या रेट टाकल्या त्याच्यातल्या 2 लोकांच्याकडं तुम्ही सांगितलेली वरची 4 कृती सोडली तर सगळी रक्कम दोघांच्याकडे गेली. राहिलेले काय ते पुन्हा त्यांचं म्हणणं जे काही 3 कोटी 4 कोटी आहेत ते 30 मधल्या राहिलेल्या 28 लोकांच्याकडे सापडले. आता ते 28 लोक कोण आहेत काय त्याची माहिती माझ्याकडे, पण माझ्या घरातल्या मुलींच्याकडे काय सापडलं हे मला माहिती आहे. त्याचं सेशन आत्ता माझ्या गाडीच माझ्याकडे आहे, पण ते किरकोळ आहे एवढंच तुम्हाला सांगतो. त्याच्याबद्दल मी काही अधिक सांगू इच्छित नाही. 100% असं आहे की 2 गोष्टी आहेत की सत्ता हातातनं गेली की देवेंद्र फडणवीसांना सहन होत नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष या सगळ्या गोष्टीच्यावर अतिशय अस्वस्थ आहे. त्या सगळ्याचे परिणाम नेतृत्व हे शिवसेनेकडे असेल ही गोष्ट सगळ्यांनी एकमताने मान्य केलेली आहे. त्यामुळं दुसरी कोणती व्यक्ती त्या ठिकाणी येण्याच्या संबंधीचा विषय होणार नाही. आपल्याला विनंती सन्मान तुम्ही मागे अधिक लक्ष असायचं त्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं. 1 वर्ष 1.5 वर्ष जरा वेगळं येऊन गेलं. आता पुन्हा एकदा विकासाच्या वर्गात हे शहर हे आपल्याला दाखवायचं आहे. त्या दृष्टीनेच आपल्या सगळ्यांचं सहकार्य लावलं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि याचं उद्घाटन झालं असं जाहीर करून पुढे जातो. बदलले लोकांना वेळ नाही आणि खर्च कमी केला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्यासारख्याचा नेहमीच असतो. आणि त्याच्यासाठी उत्तम सुविधा जर हवी असेल तर अशा प्रकारचा मार्केट हॉल हा उपयुक्त पडतो. आणि छोट्या मोठ्या समारंभाला सुद्धा माध्यम टाकायची गरज नाही. या मार्केट हॉलचा फायदा घेऊन आपले छोटे कार्यक्रमसुद्धा आपण ओळखू शकतो. आणि त्या दृष्टीनं या चारही सहकार्याने हा उपक्रम या ठिकाणी घेतला आहे. माझी खात्री आहे की व्यवसाय म्हणून ते चालूच आहे, पण त्याहीपेक्षा या भागातल्या लोकांना या सुविधेची अधिक उपयुक्तता आहे आणि म्हणून मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं सांगायचं म्हणजे मी फार बऱ्याच काळाच्या नंतर इकडं आलेलो आहे. मी आत्ताच गाडीमध्ये सांगत होतो, वर्ष किती झाली लक्षात नाही, पण साधारणतः जवळपास 38 वर्ष झाली. 38 वर्षाच्या पूर्वी इथल्या लोकांनी मला देशाच्या लोकसभेमध्ये हायेस्ट मताने पाठवलं होतं. देशामध्ये त्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर एक सहानुभूतीची लाट होती काँग्रेसला आणि आम्ही सगळेजण एका वेगळ्या विचाराने निवडणूक लढत होतो. राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री होते. राजीव गांधी या ठिकाणी दुसऱ्या बाजूनं प्रचार करण्यासाठी आले. एवढंच नाही तर देशामध्ये 1 नंबरची मतं राजीव गांधी प्रधानमंत्री यांना मिळाली आणि 2 नंबरची मतं मला या ठिकाणी मिळाली सर्व हिंदुस्थानामध्ये. आणि याचं महत्त्वाचं कारण आजचे जे वयस्कर नेते आहेत ते त्यावेळेचे तरुण सहकारी होते, त्यांच्या कष्टाने हे सगळं घडलेलं आहे. पण त्या देशाचे असले तरी सुद्धा एक विचारानं व्यवसायाच्या संबंधी एक उत्तम सुविधा या भागामध्ये द्यावी हा विचार त्यांनी केला आणि त्यामधून या हॉलची निर्मिती या ठिकाणी केली. अलीकडच्या काळामध्ये
आपल्या सगळ्या पद्धती बदलल्या. मला आठवतं एकेकाळी लग्न समारंभ बांधल्याच्या नंतर विशेषतः या सगळ्या भागामध्ये तो समारंभ 3-4 दिवस चालायचा. त्या काळामध्ये ते वराड यायचं तेच 5-25 गाड्यांचं असायचं.